नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुण्याच्या मुक्तांगण ह्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये श्रीमती प्रफुल्लाताई मोहिते यांना भेटायला आलेलो आहोत. प्रफुल्लाताई मुक्तांगणमध्ये व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या, या विळख्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि ह्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या बायकांना घेऊन निशिगंध नावाचा एक प्रोजेक्ट करतात. एका महिलेने इतर महिलांसाठी त्यांच्या आर्थिक आणि मानसिक पुनर्विकासासाठी केलेलं काम म्हणजे निशिगंध. बरेच जण आपण असं ऐकतो की बायकाच बायकांचा शत्रू असतात. काही बायकांच्या बाबतीत हे खरं असेल, पण एका बाईने जर दुसऱ्या बाईला मदत करायचं ठरवलं तर ती काय आणि किती करू शकते ह्याचं उदाहरण म्हणजे प्रफुल्लाताई मोहिते. प्रफुल्लाताई, चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रफुल्लाताई, बघा, तुम्ही 2000 सालपासून मुक्तांगणमध्ये काम करताय आणि निशिगंध हा तुमचा प्रोजेक्ट तुम्ही 2009 साली सुरू केलात. मुक्तांगणमध्ये एका वेळेस अनेक प्रोजेक्ट्स चालू असतात. तर तुमच्या मनात असं का आलं की आपण आपला निशिगंध हा वेगळा प्रोजेक्ट सुरू करायला हवा? साधारण 2000च्या आसपास त्या काळात मुक्तांगणच्या ओपीडीवर व्यसनी स्त्रियांचं येण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. असं का? पण कारण स्त्रियांनी व्यसन करणं हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता, स्टिग्मा असायचा, किंवा व्यसन असेलच तर ते झाकून टाकण्याचा प्रयत्न असायचा. कबूलच नसायचं ना समाजाला, कुटुंबाला, की आपल्या घरातल्या एक स्त्री व्यसनाधीन आहे. काही त्या काळात इतकी अवेलेबिलिटी नव्हती व्यसनांची, किंवा स्त्रियांना किंवा ह्या मुलींना कदाचित इतकं स्वातंत्र्य नव्हतं म्हणून असेल. ठराविक व्यवसायातल्या स्त्रिया यायच्या, पण साधारण 2004-05 नंतर हे प्रमाण वाढायला लागलं. मुली यायला लागल्या, मध्यम वर्गातल्या सुशिक्षित स्त्रिया यायला लागल्या ओपीडीवर, आणि मग हळूहळू लक्षात आलं की स्त्रियांमधील व्यसनाधीनता ही कशी वाढत चाललेली आहे. आणि हा जो वाढत जाण्याचं प्रमाण होतं, आणि मुक्तांगणचं नाव आहे त्यामुळे ओपीडीवर येण्याचं प्रमाण होतं. त्यात एकदा सोलापूरचं एक कपल माझ्याकडे आलं ओपीडीवर. त्या अल्कोहोलिक होत्या, तर त्यांना उपचारांची खरंच गरज होती. ओपीडीवर किंवा घरगुती उपचारांनी त्या बऱ्या होणाऱ्या नव्हत्या. त्यांना उपचार केंद्रात एका पाठवलं, पण 2 तासांनी ते जोडपं परत आलं की अहो तिथे स्त्री पुरुष एकत्र आहेत, मी नाही माझ्या बायकोला ठेवणार तिथे. आणि त्या क्षणी ते बीज पडलं की महिलांनी महिलांसाठी चालवलेलं व्यसनमुक्ती केंद्र ही आजची गरज आहे. आणि मग तयारी सुरू झाली. चौकशा केल्या, सगळीकडनं अभ्यास केला. मुक्तांगणमध्ये येण्याआधी किंवा आल्यावरही REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीचे कोर्सेस केले, काउन्सिलिंगचं शिक्षण घेतलं, आणि त्याचा उपयोग मला निशिगंधमध्ये काम करताना खूप झाला. आणि त्या मुलींना समजून घेणं, त्यांचं काउन्सिलिंग, त्यांना नेमकं काय हवं आहे, आपल्याला हे काम करताना नेमका कुठे फोकस करायला हवा आहे, कुठे स्ट्रेंथ स्वतःला द्यायला हवी, हे नक्की कळलं. आणि मुक्तांगणमध्ये तर नवीन प्रोजेक्टला किंवा नवीन चांगल्या कामाला कमालीचं प्रोत्साहन मिळतं. आणि मग निशिगंध नावाचा प्रोजेक्ट जन्माला आला. महिलांनी महिलांसाठी चालवलेलं भारतातलं पहिलं उपचार केंद्र. नंतर आपण त्यात पुनर्वसन केंद्रही ॲड केलं. सुरुवातीला धाकधूक होती की आपण 15 बेडेड चालू केलं, किती येतील काय येतील, पण ओघ वाढला. पहिल्याच दिवशी 3 ॲडमिशन झाल्या, त्यात अगदी चांगल्या घरातली एक आली. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की व्यसन हे सगळ्या प्रकारच्या स्त्रियात आहेत. ताई, हा तुमचा जो निशिगंध प्रोजेक्ट आहे ना, त्या प्रोजेक्ट अंतर्गत तुम्ही काय काय कामं करता? मुख्य काम त्यांच्या उपचारांचंच आहे. सुरुवातीला त्यांनी जे काही व्यसन केलेलं असतं, म्हणजे नशा शरीरात असते, ते
शरीराबाहेर काढणं, त्याला आपण विड्रॉल मॅनेजमेंट म्हणतो किंवा डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. त्या काळात त्यांना त्रास होत असतो शारीरिक मानसिक, ती नशा न मिळाल्याने. त्यावेळेला त्या त्रासदायक असतात. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा त्या पूर्ण नॉर्मलवर येतात तेव्हा खरी ट्रीटमेंट, तोवर मेडिकल हेल्प असते. जेव्हा नॉर्मलवर येतात तेव्हा पुढची ट्रीटमेंट चालू होते. आणि ती अशी आहे की त्यांना परिस्थितीचं भान देणं, वास्तवात आणणं, त्यांचं स्त्रीपण, त्यांचं आईपण शिकवणं, हे सगळं करावं लागतं. त्यांच्यातलं एक बाईपण जागं करणं. आता ह्यात लग्न झालेल्या ज्या स्त्रिया आहेत, संसार आहेत, त्यांच्या कर्तव्यात खूप झालेली असते, त्या गिल्टमध्ये असतात किंवा कुठल्या तरी सुडाच्या भावनाने हे करत असतात. खूप ठिकाणी असं झालं आहे की नवऱ्यानेच व्यसन करायला शिकवलं, नवरा सोशल ड्रिंकर राहिला आणि ही व्यसनी झाली. आजपर्यंत अशी 16 जोडपी इथे एका वेळेला ॲडमिट झाली आहेत. म्हणजे एका वेळेला एक जोडपं अशी की तो तिकडे तो मुक्तांगणमध्ये तो आणि इकडे ही. आणि मग कल्पना करा घरातल्या मुलांचं किती काउन्सिलिंग करावं लागलं असेल. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये येतात. ट्रीटमेंटमध्ये त्यांना ग्रुप थेरपीज, म्युझिक थेरपीज, आर्ट थेरपीज असतात. त्यातनं त्यांना आपण शिकवलं जातं की या सगळ्या नकारात्मक भावनातनं बाहेर पडल्यावरही तुम्ही जर मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी शोधल्या नाहीत तर मानवी मने प्रसन्नता मागणारच. आणि आजपर्यंत त्यांनी काय केलं आहे, नशा म्हणजे प्रसन्नता इज इक्वल टू नशा, आनंद इज इक्वल टू नशा, रिलॅक्सेशन इज इक्वल टू नशा, सेलिब्रेशन इज इक्वल टू नशा. तर हे सगळं नशा आता डिलीट आहे. तर तिथे जर तुम्ही आनंद देणाऱ्या गोष्टी भरल्या नाहीत, मनात दिल्या नाहीत मनाला, तर तिथे एक पोकळी तयार होईल आणि त्या पोकळीत बोर्डम येईल आणि बोर्डमच्या पाठोपाठ येते नशा. आणि त्यामुळे त्यांना मनाला आनंद देणाऱ्या खऱ्याखुऱ्या गोष्टी, भ्रामक नाहीत, खऱ्याखुऱ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. अनंत क्राफ्ट आणि खूप रमतात बरं का मुली. म्हणजे त्यात म्युझिकमध्ये आणि खूप असं आढळलं की अरे किती कला आहे त्यांच्यामध्ये. कुठे झोपल्या होत्या ह्या सगळ्याजणी. आर्ट आहे, ड्रॉइंग आहे, गाणाऱ्या, किती म्हणून सांगू. पण वाईटही वाटायचं की इतकी चांगली मुलगी ही, इतकी चांगली बाई ही, एक आजार झाला हिला आणि ही समाजापासून, कुटुंबापासून, इव्हन स्वतःपासूनही दूर झाली ती. स्वतःपासून. आणि मग कुठेतरी त्या स्त्रीला परत तिच्या जागेवर आणणं मला माझं कर्तव्य वाटलं. आणि ते मी म्हणजे काही जरी पेशंट आल्या तरी मी ते मनापासून केलं. व्यसनी स्त्री म्हणल्यावर ती वाईट स्त्री या नजरेने अजूनही समाज बघतो. मला हेच ठासून सांगायचं सगळ्यांचा, ती स्त्री व्यसनी नाही, ती व्यसन नावाच्या आजाराने ग्रासलेली स्त्री आहे. ती आजारी स्त्री आहे आणि तिला आपण बरं करूयात. तिला आत्ता कळत नाही बरं होणं म्हणजे काय. आपण मदत करूया आणि तिला परत एक चांगलं जिणं देऊया. ह्या तुमच्या प्रोजेक्टमध्ये किती वयाच्या कुठल्या कुठल्या वयोगटातल्या स्त्रिया आहेत? 13 वर्ष 13 ते 74 अरे बापरे, आजपर्यंत ॲडमिट झालेले आहेत. बरं. आणि असे वयोगट दिसतात तसे त्यांचे ॲडिक्शनचे प्रकारही दिसतात. कारण टीनएजरमधले ना स्मोकिंग, गांजा, इतर सगळे ड्रग्स जे इझिली अवेलेबल आहेत, हे सगळ्यांचं अट्रॅक्शन आणि प्रमाण खूप आहेत. मुली बळी पडत आहेत. साधारण कमवायला लागलेल्या उच्च शिक्षित, अल्कोहोल आणि स्मोकिंग खूप, मी म्हणलं ना 40च्या वरच्या स्त्रिया आहेत, कुटुंब आहे, मुलं आहेत. आत्ता तुम्ही म्हणालात उच्च शिक्षित पण आहेत, पण मग का त्या इथे वळतात? काय कारण असतं ते? व्यसनाला कारण नसतं. मी सांगते तुम्हाला की व्यसन हा आजार असा आहे की जर त्या स्त्रीने कधी घेतलंच नसतं तर झाली नसती. जन्मतःच मेंदूतल्या काही केमिकलच्या जास्त असणाऱ्यानी असल्यामुळे माणूस व्यसनी होतो.
म्हणजे 100 लोक अल्कोहोल घेत असतील तर त्यातले 17 ते 18च अल्कोहोलिक होतात, उरलेले होत नाही. या 17-18 जणांच्या त्या केमिकलवर वृत्ती अवलंबून असतात, आनंद घेण्याची वृत्ती अवलंबून असते, वागण्याची पद्धत, हट्टीपणा अवलंबून असतो आणि एक एक्स्ट्रीमिटी, टोकाला जाण्याचा स्वभाव. ह्यामुळे माणूस व्यसनाकडे जातो आणि एकदा गुंतल्यावर हा प्रोग्रेसिव्ह आजार आहे. मोर मोर अँड मोर असं ते होत जातं. त्यातही 3 टप्पे आहेत: आवड, आकर्षण आणि आसक्ती. आणि आपल्याकडे आलेल्या दुर्दैवानी ह्या आसक्ती स्टेजच्याच सगळ्या जणी होत्या आहेत आणि उपचार चालू आहेत त्यांच्यावर. आता हे जे आपण 40ावं वर्ष म्हणालो होतो, तेथे मी सांगितलं तसं की नवरा बायको दोघंही प्रेस्टीज, स्टेटस ह्याच्यातनं जे अल्कोहोल छोटंसं पार्टीज ह्यातनं सुरू झालेलं असतं त्यात पुढे गेलेल्या. ह्यातही आता म्हणजे मी उदाहरण देईन. आमची एक मुलगी म्हणते मी निशिगंच्या आपल्या मुलींना, ती विवाहित हुशार मुलगी, पण सासूरवासामुळे थोडीशी पिंजलेली, नवऱ्याबरोबर थोडी थोडी पिणारी, 2 मुलं आणि काही काळाने ती म्हणजे क्रॉनिक अल्कोहोलिक झाली. 2 ॲडमिशन झाल्या होत्या तिच्या. ती प्रचंड डिनायलमध्ये, प्रचंड रिव्हेंजमध्ये होती म्हणजे सासू आणि नवऱ्यावरच्या. आणि त्यामुळे तिने स्वतःचा नाश करून घ्यायचंच ठरवलं होतं. म्हणजे व्यसन हे आनंदासाठी नव्हतं, स्वतःचा नाश आणि त्यांना त्रास या उद्देशाने व्यसन वाढत गेलेलं आणि त्या विळख्यात ती अडकलेली. आणि आता तिला स्वतःला वाचवायचं आहे हेच कळत नव्हतं. आणि जेव्हा ती इथे आली आणि तेव्हा ट्रीटमेंटला, आणि हे जवळजवळ 3री वेळ होती तिची, तिच्या मदरहूडला जेव्हा टच झाला की अगं सगळं ठीक आहे, तुझी एक पत्नी म्हणून, सून म्हणून, मुलगी म्हणून सगळ्या बाजूनी तू हे ठीक, म्हणजे तू एक आई आहेस ना. आणि मग जेव्हा ह्याला टच केला तेव्हा, आणि झालं असं होतं तिच्या ॲडमिशनच्या वेळेला, मी ॲडमिशनला बसले होते आणि तिचा छोटा मुलगा एक 5वी-6वीतला असा आला, मला म्हणाला, आजी खायला आहे का काही? तर मला वाटलं त्याला भूक लागली आहे, सकाळीच निघालेत नाशिकहून. तर मी म्हणलं की जा वर काहीतरी खाऊन ये. त्यांनी वरनं अशी आमच्या मुलींनी त्याला खिचडी दिली आणि त्यांनी खिचडी आणली. ती अशी छानपैकी फुल होऊन पसर अशी हे झालेली. तो तिच्या असं तोंडापाशी चमचा देत होता खिचडीचा. ममा खा ना, तू नाही काही खाल्लेलं. अक्षरशः रडू आलं. आणि म्हणलं ह्या मुलासाठी आपण हिच्याकडे स्पेशल लक्ष द्यायचं. आणि आज ती गेले 10 वर्ष, 10 त्याहूनही जास्त असतील, एक उत्कृष्ट आई म्हणून जगतीये. आणि तुम्ही आता म्हणालात ना की 60 नंतरच्या बायकाही व्यसनाधीन इथे येतात. आता एक आजी होत्या आमच्या अंदाजी, त्या 74 वर्षाच्या. तर मिलिटरीतला नवरा, आणि छोटी छोटी घ्यायची सवय पार्ट्यांमधनं येते, आणि ते एक्सपायर झाले. आणि मुलगी बाहेर, भारताबाहेर, आणि या एकट्या पडल्या. तोवर त्या सोशल ड्रिंकरच होत्या, म्हणजे अगदी 50-55पर्यंत त्या सोशल ड्रिंकर होत्या, जास्तच म्हणजे. आणि नंतर तो एकटेपणा, फ्लॅटमध्ये एकट्या काय करू, बाकी कुठले रिटायरमेंट नंतरचे किंवा आपण स्वतःला डेव्हलप केलेलं नाही, मग बोर्डम, मग करायचं काय? तर घरात एवढ्या बाटल्या होत्याच. मग त्यांनी काही म्हणजे हळूहळू त्यांच्याही नकळत ते सगळं वाढत गेलं. मुलीच्या लक्षात आलं तेव्हा तिने आणि त्यांच्या जावेनी त्यांना इथे ॲडमिट केलं. आणि त्या मजेत राहिल्या, इथून जायलाच तयार नव्हत्या. नाहीत म्हणजे इथून मुलीकडे जायचं असेल ना फॉरेनला, तेवढ्यापुरत्या त्या जायच्या यायच्या. म्हणे मी इथे माणसात आहे हो, मला इथे दारूची आठवण येत नाही. आणि त्यांना ते कळलं त्यांची चूक. आणि मग त्यांना 70 वर्षानंतर न्यू लर्निंग्स हा आपला एक ट्रीटमेंटचा भाग आहे, तो उपयोगात आला. ते क्विलिंग शिकल्या, क्विलिंग माहिती आहे ना, त्या चित्र काढायला शिकल्या, त्या सैराटच्या गाण्यावर नाच करायला शिकल्या, प्रत्येक थेरपीत उत्साहाने करायला लागल्या. आणि त्यांना हे स्वतः आहे किंवा ह्या सगळ्या इतर गोष्टीतला आनंद मी घेऊ शकते, एकटेपणा असला तरी या एकटेपणाचा स्वीकार
आणि त्या एकटेपणाचा आनंद घेणं. म्हणजे मी नेहमी म्हणते की एकटेपणा आणि एकांत, पण ह्या एकांतातनं स्वतःला सजवता येतं आणि हे सजवणं गरजेचं असतं, नाही तर मग ही दुर्गती होते. त्यामुळे त्या छान आहेत आता. हं. आणि अशा या सगळ्या वयोगटातल्या मुली जेव्हा बघितल्या की एक करिअरच्या टोकावर असलेल्या, कमालीच्या स्ट्रेस्ड आऊट झालेल्या आणि मग सतत 60-60 सिगरेटी दिवसाला ओढणाऱ्या, सतत करिअर ओरिएंटेड, घराकडे लक्ष नाही, असेच खूप विविध प्रकारे हे सगळे कोण लक्षात आले. व्यक्तिमत्वांचे, परिस्थितीचे, आपल्याच भारतातल्याच स्त्रियांच्या प्रश्नांचे, व्यक्तिमत्वांचे, त्यांच्यातल्या क्वालिटीजचे. सगळ्यात एक साधारण कमालीच्या आतनं स्ट्रॉंग असतो आपण सगळ्या, आपण आपला बिबला काही नसतो, पण त्यांच्यातलं ती स्ट्रेंथ त्यांना जाणीव करून दिली ना त्या स्ट्रेंथची. येस, तुम्ही कोणीतरी आहात आणि व्यसनाच्या आहारी जाण्याचं, व्यसनासारख्या वाईट गोष्टीच्या आहारी जाण्याचं, गुलाम होण्याचं कारण नाही आहे. करा, मी आजारी होते, बरी झाले, उपचार घेतले, बरी झाले, इतकं तुम्ही ठाम राहा. म्हणजे समाज आणि इतर कोणी नातेवाईक बोटं दाखवणार नाही आणि हळूहळू सगळे विसरतात, नॉर्मल लाईफ येतं. आणि मला तेच वाटतं की एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाला खूप महत्त्व आहे. ते जे विस्कटलेलं कुटुंब परत जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा खूप छान. ताई, तुमच्याकडे सर्व आर्थिक स्तरातल्या बायका येतात का हो पेशंट म्हणून? हो हो, अगदी अगदी झोपडपट्टीपासून ते अगदी हायली हाय सोसायटीतल्या सुद्धा, मध्यम वर्गातल्या, मध्यमवर्गीय ज्या आल्या त्या जरा धक्कादायक होत्या खूप रीतीने. कारण थोडंसं कुठेतरी असं हे होतं की अगदी लो स्तरावर व्यसनं चालतात, मिश्री, इतर सगळी, नाहीतर हायस्ट सोसायटीत मॉडेल्स वगैरे. पण ह्या मध्यम वर्गातल्या सगळ्या स्तरातल्या आजपर्यंत आलेल्या, तसंच सगळ्या शैक्षणिक स्तरातल्या पण आलेल्या. बरं. अगदी इलिटरेटपासून हायली, म्हणजे डॉक्टर्स तर किती आजपर्यंत ॲडमिट झालेल्या आहेत. मेडिकल फील्डमधल्या ज्या ओटीमध्ये म्हणजे ज्या सिस्टर असतात त्या, आणि त्यांना ते इझिली अवेलेबल होतं ॲडिक्शन. म्हणजे स्लिपिंग पिल्सपासून ते इंजेक्टिव्हजपर्यंत, निरनिराळी पेनकिलर्स, फॉर्ट्रीन सारखी इंजेक्टिव्ह, हे ह्या सगळ्या मेडिकलशी संबंधित असलेल्या पेशंटमध्ये खूप आढळलेलं आहे. डॉक्टर्सनाही खूप आहेत. म्हणजे आमच्याकडे एक डॉक्टर ॲडमिट होत्या, सर्जन, तर त्यांनी असं सांगितलं की पहिला पेग मी सकाळी 4:45ला घेते, कारण 5:30ला ऑपरेशन सुरू होतात आणि तो पेग घेतला नाही तर हात थरथरतात. म्हणजे मी अवाक, दुसरं काहीच मला करता आलं नाही, अवाकच झाले होते. आणि हे सगळे स्तर आहेत, IT मधल्या इंजिनियर्स आणि सगळ्या, त्यांचं हे आहे की आम्हाला स्ट्रेस आहे म्हणून आम्ही हे करतो आणि सगळेच करतात, हा भाग आहे त्यात. आणि अगदी ज्या धुणंभांडी करणाऱ्या आहेत त्यांच्यातही व्यसनं आहेत, दारूचंही आहे, मिश्रीचं जास्त आहे, तंबाखू गुटख्याचं जास्त आहे. ज्या आपल्या कॉर्पोरेशनमधल्या सफाई कामगार आहेत त्यांच्यातही आहे. अगदी ज्या काचा वेचणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या स्त्रिया आहेत ना, त्यांच्यातच. मला अजून आठवतं, आमच्याकडे एक तमाशात काम करणारी मुलगी ॲडमिट झाली होती, निरक्षर, पण काय गाणी पाठ होती, आवाज सुंदर. आणि म्हणजे तिने तर इतकी, तिची कहाणी म्हणजे एक पिक्चर होईल अशी कहाणी ती. पण त्या स्तरातल्या, त्या विभागातल्या सगळ्या प्रकारच्या स्त्रिया ॲडमिट झाल्यात आजपर्यंत तिथे. आणि शहरातल्या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे का गावातल्याही? दोन्हीकडच्या. बरं. म्हणजे अगदी खेडेगावातल्या आहेत, शहरातल्या, आपल्या मेट्रो सिटीमधल्या आहेत. एक उदाहरण सांगते. एक मुलगी ॲडमिट झाली होती इथे, भंडारा जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या कॉलेजमधली मुलगी, आणि ब्राऊन शुगर ॲडिक्ट. तर मला जरा नवल वाटलं, कारण ते थोडेसे शहरी वातावरणापासून दूर असलेले कॉलेजेस आहेत ते. तर का गं? तर म्हणे आम्ही 10-15 मुली सिगरेट ओढायला लागलो.
का तर शहरातल्या मुली स्मार्ट असतात आणि त्या स्मार्ट का असतात तर त्या सिगरेट ओढतात आणि अशा टाईपचे कपडे घालतात. ह्या एका म्हणजे अविवेकी विचारातनं त्यांचं हे सगळं व्यसन सुरू झालेलं. मग मी तिला म्हणाले, अगं शहरातल्या मुली डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, सायंटिस्ट आहेत, खेळाडू आहेत, ऑलिम्पिकला जातात, चंद्रावर जातात. हो ना, आपण बातम्यात वाचतो. मग आपण आता तसं होऊयात. ताई, पण 12, 13, 14 वर्षांची जी मुलगी असते ना, ती तिच्या पालकांबरोबर राहत असते. मग ती व्यसनाधीन होईपर्यंत त्यांच्या किंवा आजूबाजूच्या तिच्या शिक्षकांच्या किंवा आजूबाजूच्या मंडळीच्या लक्षात नाही का होईल? खरं यायला हवं, पण दुर्दैव आहे ते आपलं. इथे जी 13 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली होती, ती पोलिसांनी ॲडमिट केली होती. तिने घरातच चोरी केली होती, आजीच्या घरात. आणि त्यामुळे ते पोलीस इथे तिला घेऊन आले होते. मला असं वाटतं आईवडील अति बिझी, आजीकडे राहणं, आणि आजीचं एवढं नव्हतं म्हणजे, आणि त्यामुळे ही 8वीतच व्यसन करायला लागली आणि ती घरात चोरी करून व्यसनासाठीच, अर्थात पैसे लागतात खूप, पळून गेली. आज ती छान मास्टर्स झाली आहे. पण बाकीच्या मुली ज्या पालकांकडेच राहत असतात त्या व्यसनाधीन होतात अशा? तर ह्यातही आहे की सिंगल पॅरेंटिंग आहेत. आता नॉर्मल घराकडे येऊयात आपण, की आईवडील घरात आहेत, आजी आजोबा घरात आहेत, अशाही मुली आलेल्या आहेत. ॲट्रॅक्शन हा जो भाग आहे ना, एक मी उदाहरणच सांगते. आमची एक मुलगी ती इथे आली तेव्हा 15 वर्षाची होती आणि ड्रग्ज घ्यायची. तर मी तिला काउन्सिलिंगमध्ये विचारलं की सगळ्यात पहिली सिगरेट कधी ओढली, तर ती म्हणाली 9 वर्षाची असताना, 9वीत नाही. तर वडील डॉक्टर, आई हायली चांगली, हे सगळ्या अशा घरातली ही मुलगी. मला प्रश्न पडला, 9 वर्षाची मुलगी सिगरेट ओढते. आपल्यालाही जरा तडे जातात हो मेंदूला, किती काम करा. आणि मग तिला विचारलं की काय झालं होतं तेव्हा, तर ती म्हणाली तिचे बाबा म्हणजे रोल मॉडेल ना, तर तिचे बाबा एकदा पाऊस पडत होता आणि बाल्कनीत उभं राहून सिगरेट ओढत होते. त्या 9 वर्षाच्या मुलींनी ते दृश्य पाहिलं आणि तिला ते आवडलं. कारण बाबा, सिगरेट, धूर, पाऊस. आणि नंतर जेव्हा पाऊस पडायला लागला आणि घरात कोणी नव्हतं, तिने बाबांच्याच पाकिटातली सिगरेट घेतली आणि ते बाल्कनीत, आणि 15 वर्षी ॲडिक्ट झाली ही मुलगी. आत्ताची जी परिस्थिती आहे, मुलांचं सततचं बाहेरचं राहणं, क्लासेस, स्पोर्ट्स, आणि ह्यात ते सतत त्यांचं गुंतलेलं असतं, आईवडील त्यांच्या कामात गुंतलेले, आणि मग यांचे नाईट आउट्स. नाही म्हणावं तरी आपली मूल बाहेर, म्हणजे त्यांच्या ग्रुपच्या बाहेर पडेल ही भीती. पॉकेट मनी हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हां, म्हणजे आपली पैसा असतो हातात आणि जरुरीपेक्षा जास्त दिला जातो. त्याचा हिशोब मागितला जात नाही पालकांकडनं. आणि हे जे प्रॉपर लक्ष प्रॉपर वयात द्यायला हवं आहे, तिथेच जर दुर्लक्ष झालं तर काही वेळा अशा घटना घडत आहेत आणि मुलं बेदरकार होणं. अर्थात सगळीच नाही, पण ह्या आत्तापर्यंत जी इथे मिशिगनमध्ये मुली बघितल्या त्यात हेच आहे. या मुलींचा जो दृष्टिकोन आहे ना, आनंद, सुख, प्रगतीकडे बघण्याचा, तो दृष्टिकोनच करप्ट झालेला दिसतो मला. बऱ्याच गोष्टींनी समाजात किंवा पालकांच्या दृष्टीने हे जे संस्कार म्हणतो आपण, संस्कारांचं वय, त्यात कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे, खरं काय आणि भ्रामक काय, याचं ज्ञान मुलांना द्यायला हवं. भ्रामक काय, कारण त्या भ्रामकतेच्या पाठीमागे जे लागतात ना, ते चटकन अडकतात. या सगळ्या जाळ्यात अडकवणारे असतातच, पण अडकतात छानपैकी. आणि मग पुढचे सगळे त्यांचा असा तो अधोगतीचा मार्ग चालू होतो. मग ड्रग्ज, मग बाकी सगळं, आणि मग त्या आयुष्याला काही अर्थ राहत नाही. पण एका नवीनच ॲडिक्शनची सुरुवात माझ्या लक्षात आली आहे, आणि ती म्हणजे स्क्रीन ॲडिक्शन. आणि ही सुरुवात तर मी लहान लहान मुलांमध्ये पण पाहते. म्हणजे अशी खरं अनेक व्यसनं आहेत जी तुम्हाला जास्ती माहिती असतील. अशा केसेसही येतात का हो तुमच्याकडे? हो, खूप येतात, आणि खूप लहान वयाच्या मुलांपासून येत आहेत ते, मुलींपासून, आणि ते खरंच खूप काळजीचं आहे.
अगदी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो, कारण मुलं मागे पडूनही इच्छा असते. पण त्या मोबाईलवर मुलांनी काय बघायचं आणि काय बघायचं नाही हा बाबत पालकांनी अवेअर राहिलं पाहिजे. आणि ते अवेअर नाही राहिल्यामुळे मुलं पुढे आकर्षित करणाऱ्या गोष्टींकडे जातात. स्क्रीनवर व्हिडिओ गेम्स असू देत, त्याचा अतिरेक, कार्टूनचा अतिरेक, ह्याच्यापासून सुरुवात होते. नंतर गॅमलिंगच्या सगळ्या साईट्स येतात, पोर्नच्या साईट्स येतात. 10व्या 11व्या 12व्या वर्षी मुलं पोर्न बघतायत आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतोय. आता काय आहे की हे आपले इतर व्यसन आहेत, हे सबस्टन्स ॲब्यूज आहेत, त्यांना त्याच्यापासून आपण पूर्ण वेगळं करतो. त्यामुळे ते व्यसन सुटू शकतं. पण स्क्रीन ह्या मुलांच्या हातातनं काढून घेता येणार नाही आपल्याला, कारण त्याच आवश्यक झालेलं आहे. त्याच्यावर त्यांचं शिक्षण आहे, पुढे त्याच्यावरच काम करायचं आहे त्यांना, लॅपटॉपवर, स्क्रीनवर. त्यामुळे स्क्रीनचा यूज आणि ॲब्यूज हा त्यांना शिकवायला हवा. आणि त्या बाबतीत पालकांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनीच अवतीभोवतीच्या लोकांनी जागरूक राहायला हवं. आणि जेव्हा मुलांना समजतं काय बघायचं नाही, आकर्षण असतं, पण त्या आकर्षणातले धोके पालकांनी समजून सांगितले त्यांना, तर मला वाटतं यात फरक पडेल. पण ही जी मुलं आहेत जे गॅमलिंगच्या त्या केस, की आमच्याकडे एक मुलगी नाही, स्त्री म्हणजे एक आली ती महिला, या सगळ्या सतत घरात काम नाही, सतत स्क्रीन स्क्रीन स्क्रीन, ह्याच्यात ते IPL काहीतरी असतं ते, तर त्याचं बेटिंगची सुरुवात झाली आणि या ह्याच्यात तिने परस्पर फ्लॅट विकून टाकला. इतकी ती हारली, पण खेळत गेली खेळत गेली खेळत गेली. ह्या आणि अशा इतर त्या बऱ्याच अशा साईट्स आहेत की जिथे या तरुण, मी म्हणलं ना 13, 14, 15 वर्षाच्या मुली बळी पडतात त्या सगळ्याला. मग त्याची सवय होऊन जाते. प्रश्न खूप मोठा आहे आणि खूप व्यापक आहे. पण मला असं वाटतं की आपण स्वतःपासून सुरुवात करावी. प्रत्येक कुटुंबानी, प्रत्येक पालकांनी स्वतःपासून सुरुवात केली तर नक्की यात फरक पडेल. प्रफुल्लताई, मगाशी मी इथे आले ना तेव्हा तुम्ही काय म्हणालात की 150 पुरुष पेशंट सांभाळणं सोपं ग बाई, पण 5 मुलींना सांभाळताना नाकी नऊ येतात, असं का म्हणालात? खरंच आहे, आपण स्त्रियाच आहोत, पण खरंच कठीण आहे वॉर्ड मॅनेजमेंट. कारण इथे ना 6-6 महिन्यात या पुरुष पेशंटमध्ये एकमेकांची भांडणं होत नाहीत. पण त्या 10-15 जणी दिवसात इतक्या वेळा भांडणं होतात. म्हणजे पेशंटमध्ये भांडणं, पेशंट आणि स्टाफमध्ये, स्टाफमध्ये अशी भांडणं अशी अनेक होतात. कारणं काहीही, म्हणजे ती बाथरूममध्ये जाऊन आलाय, शॅम्पूचा रॅपर तिने उचलला नाही म्हणून मी अंघोळच करणार नाही, इथपासून भांडण. तिने माझ्याकडे असं बघितलं, म्हणजे काही नाही. आणि ही भांडणं नुसती शाब्दिक नाही, कधी कधी हातापायीवर सुद्धा येतात. एकमेकीची केस ओढण्यापर्यंत हे सगळं जातं आणि मग मध्ये जाऊन सोडवावं लागतं. थोडासा हट्टीपणा असतो ह्याच्यात. म्हणजे ह्या टीनेजर्स किंवा या जरा तरुण मुली हा सगळा गोंधळ घालत असतात आणि त्यामुळे ते वॉर्ड मॅनेजमेंट कठीण जाते. आणि ज्या त्याहून जास्त वयाच्या आहेत त्यांची डिनायल त्या वेगळ्या रीतीने व्यक्त करतात त्या काळात, त्या सुधारणेच्या काळात. कशा काय? मग त्या सतत नावं ठेवणं, स्वयंपाकाला नावं ठेवणं, इथे येऊन कसा फायदा नाही हे नव्या मुलींना सांगणं, आणि मग सतत त्या एकमेकीच्या तुझं माझं, तुझा नवरा माझा नवरा, ह्या रीतीने त्या शांतपणे भांडत असतात, पण भांडत असतात. म्हणजे त्यांचा ट्रीटमेंटचा वेळ त्या ह्या सगळ्यात वाया घालवत असतात आणि त्यामुळे सतत जाऊन त्यांना ट्रीटमेंटच्या ट्रॅकवर आणणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि ती वारंवार रोज करावी लागते. तितकी पुरुषांना नाही करावं लागतं. पुरुष ऐकता तो सेल्फ हार्टिंग, ज्या स्वतःला जखमा करून घेणं आहे ना, ते तर खूपच आहे. म्हणजे त्याच्या मागची मानसिकता निराळी आहे, निरनिराळी आहे व्यक्तीनुसार. त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो, पण ते त्या क्षणी हँडल करावं लागतं ना आपल्याला ती सिच्युएशन. आणि म्हणून मी म्हणते की स्त्रियांचं वॉर्ड सांभाळणं खूप कठीण आहे. प्रफुल्लताई, एखाद्या गोष्टीची सवय लागणं वेगळं आणि त्याचं व्यसनात रूपांतर होणं म्हणजे हेही वेगळं. तर सवय ते व्यसन हा प्रवास पालकांनी
किंवा आजूबाजूच्या लोकांनी, शिक्षकांनी, पालकांनी, मित्रमैत्रिणींनी थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे? मग जागरूक राहिलं पाहिजे आणि त्या मुलांना फक्त हे करू नकोस असं सांगून उपयोग नाही, तर काय कर हे पण शिकवलं पाहिजे. बरं. हां, म्हणजे काय कर तर डिस्कवरी बघ, इतर अनेक गोष्टी आहेत बघण्यासारख्या, तुला सतत पाहिजे असेल ते तर काय कर हेही सांगितलं पाहिजे आणि जे करायचं आहे त्यातली गोडी वाढवता आली पाहिजे. आणि यासाठी पालकांचं लक्ष पाहिजे, पालकांनी वेळ दिला पाहिजे त्यांना, मुलांच्या आवडीनिवडी, त्यांचा कल हा लक्षात घेऊन ते साहित्य किंवा ते ज्ञान त्यांच्यासमोर उपलब्ध केलं पाहिजे. कारण ज्ञान उपलब्ध आहे त्या स्क्रीनवर एका टचमध्ये, बरोबर. फक्त तो टच कुठल्या ज्ञानासाठी करायचा हे त्यांना शिकवायचं आणि लक्ष ठेवायचं आहे. पालकत्वात एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की हे वेस्टर्नायझेशन आहे, प्रेस्टीज, आम्ही सुधारलो हे दाखवणं. यात एक घटना अशी आहे की मुलगा 10वी झाला म्हणून आईच मुलाला बिअरचा ग्लास भरून देते, हे दृश्य मी पाहिलेलं आहे. इथे चुकत नाही का आपलं? आणि मुलं ना आई वडील करतात ते करायला जातात. म्हणजे वडील किंवा आई ड्रिंक्स घेतात तर ड्रिंक्स घेण्यात काहीच वाटत नाही, वडील सिगरेट ओढतात तर सिगरेट ओढण्यात वाईट काहीच नाही. आई ते दिवस रात्र बघत असतात, जो मोकळा वेळ तो आई वडील स्क्रीनवर घालवत आहेत तर आपणही स्क्रीनवरच वेळ घालवायचा. मुलं आपले अनुकरण करत असतात आणि याचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे. ताई, आता ह्या निशिगंधमध्ये तुम्ही ज्या मुलींवर इतकी मेहनत घेताय त्या मुली व्यसनातून मुक्त होतात, तर त्यांची पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता किती असते? खरं तर व्यसन हा रिलॅप्सिंग डिसीज आहे. कारण जे नशेचं जे केमिकल आहे त्यांनी मेंदूतल्या पेशींना डिपेंडंट होतात त्या, आणि मेंदूतल्या पेशींची मेमरी लाईफ टाईम आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हा आजार लाईफ टाईम आहे. म्हणजे त्यांना व्यसनाची इच्छा होणार आहे, पण त्या इच्छेवर मात कशी करायची हे जेव्हा इथे त्या शिकतात, इच्छा होती हे ओळखणं आणि त्याच्यावर मात करणं, आणि त्या स्वतःला चांगलं ठेवू शकतात. आता हे प्रमाण जास्त आहे. सुरुवातीला त्या व्यसनाच्या म्हणजे व्यसनमुक्तीच्या सुरुवातीला ट्रीटमेंटला जरा कठीण असतील, पण एकदा ट्रीटमेंट ट्रॅकवर आल्यावर त्या खरंच खूप छान, म्हणजे त्यांची क्वालिटेटिव्ह रिकव्हरी, चांगली प्रगती असते. त्यामुळे रिलॅप्सचं प्रमाण कमी असतं. परत व्यसनाकडे जाण्याचं पुरुषांच्या तुलनेनं प्रमाण कमी आहे. पण असं का असावं? भावनिकता, संसाराची ओढ, त्यांच्यातली स्त्री जागलेली असते, कसं आयुष्य जगावं, आणि काळजी घेतात. उदाहरण सांगते. एक पेशंट आहे, तिचं असंच नवरा व्यसनी आणि दोघंही व्यसन करायचे. तिच्या वडिलांनी तिला इथे ॲडमिट केलं. म्हणजे त्याची तर अजून मी शत्रू आहे तिच्या नवऱ्याची. तर इथे ती शिकली तर तिने पूर्ण म्हणजे ते मनावर घेतलं होतं ना, नाही घ्यायचं, कारण आई ती आता. तर तिचा नवरा घेतच होता. तर कंपनी देत नाही, मला सुख नाही, हे त्याचं सगळं सुरू झालं. तू पित नाहीस, आणि ती काही केल्या पित नव्हती. तर एकदा त्यांनी असं तिच्या तोंडावर तो ग्लास फेकला, दारू सगळी अशी, आणि तिला इथे शिकवलं होतं जिभेवर एक थेंब गेला तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद सगळ्या पेशी जाग्या होत्या. म्हणजे पहिला घोट घातक आपण इथे म्हणतो. मी नेहमी त्यांना सांगते पहिला थेंब घातक. तिने इतके घट्ट ओठ मिटले आणि दात की ते आत नाही जाऊ दिलं. त्याच्यानंतर त्यांनी तिला पट्ट्याने मारली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती इथे आली होती तेव्हा ते पट्ट्याचे वळ मी बघितले, पण बहादरी नाही पेली. हे पुरुषाला नाही शक्य, बरोबर. त्यांना त्रास होतात, पण त्याच्यावर थोडीशी सहनशक्ती, टॉलरन्स वाढलेला असतो, समज आलेली असते, उमज आलेली असते. आणि व्यसनमुक्त झाल्यावर घरात, समाजात, नोकरीत जे परत एक स्थान मिळालेलं असतं ते गमवायचं नसतं. हे भान महत्त्वाचं आहे. हे भान महत्त्वाचं आहे. मुलं मला परत वाईट आई म्हणता कामा नाहीत, हे भान महत्त्वाचं आहे. ते भान आल्यावर त्यांना नाही रिलॅप्स होत, नाही परत त्याच्याकडे जात. ताई, तुम्ही हे विवाहित स्त्रीबद्दल सांगितलं, पण तुमच्याकडे अनेक कुमारवयीन मुलीसुद्धा येतात ज्या बऱ्या होतात
आणि पुन्हा जेव्हा त्या परत समाजात जातात, त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्या त्याच वर्तुळात वावरतात जिथून त्या इथे आल्या होत्या. तेच त्यांचे मित्र, त्याच त्यांच्या मैत्रिणी. पुन्हा ही व्यसनमुक्ती केंद्रातनं आली आहे म्हणून तिच्याकडे बघण्याची एक वेगळी नजर त्यांची. ह्या सगळ्याला ती मुलगी कशी तोंड देते? तर कठीण जातं त्या मुलीला, कारण तशा त्या छोट्या आहेत. म्हणून आपण पहिलं असं करतो की तिला त्या हायरिस्कमधनं थोडं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो की कॉलेज बदला, ठिकाण बदला. पण ते शक्य नसेल तर तिला निरनिराळे अनुभव येत असतात. तिच्या ग्रुपमधली मुलं मुली तिला परत ओढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे व्यसनी स्वतः असून, रोज एवढं व्यसन करत असून, ही रिहॅबमधनं आलेली म्हणून हिणवत असतात. त्यांना उत्तरं शिकवून ठेवली जातात की हो, मी व्यसनाच्या आजाराने आजारी होते, माझं घरी आजार बरा झाला नाही म्हणून मी मुक्तांगण नावाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बरी होऊन आले. हे तू ठामपणे, अतिशय असर्टिव्हली समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून हे उत्तर दे. परत तो तुला काही विचारणार नाही. वेळ लागतो, शिकवत राहावं लागतं, वेळ लागतो. यांच्या कलागुणांकडे, अभ्यासाकडे, करिअरकडे फोकस केलं ना की मुली छान जातात. म्हणजे ते आढळलं आहे की अडथळे येतात त्यांना, कारण ती संगत आहे. त्यांना ना आपण मित्र ह्या शब्दाची व्याख्या शिकवतो. जो व्यसनात ओढतो, जो तुझं नुकसान करतो, तो मित्र कसा असेल? तो शत्रू आहे. मग मित्र कोण? जो तुला चांगलं आयुष्य जगायला मदत करेल. तर असे मित्र शोध तू आता, कारण तुझ्या अवतीभोवती व्यसन करणारे आणि न करणारे सगळेच जण आहेत. आता चॉईस तुझा आहे. पहिला चॉईस चुकलेला आहे तुझा, तू व्यसन करणाऱ्यांमध्ये गेली आहेस. आता बाय चॉईस तू व्यसन न करणाऱ्यांकडे जा आणि तिथेही तुला मित्रमैत्रिणी भेटतील. हा विश्वास तिच्या मनात एकदा उत्पन्न झाला ना की पुढे ती हळूहळू या सगळ्याला तोंड देत जाते. ताई, पण एक साधारण ऑब्झर्वेशन असं असतं की बाईला आहे ना पुरुषा एवढा मोकळा वेळ मिळत नाही. म्हणजे कसं की ती जरी नोकरी करणारी असली, कॉलेजमध्ये जाणारी असली, असं काही असलं ना तरी घरात आल्यावर तिला एक घरची 4 कामं असतातच. त्यामुळे पुरुषाला ज्या प्रमाणात मोकळा वेळ मिळतो, बाहेर जाणं त्याचं कदाचित होतं, तेवढं हिचं होत नाही असं गृहीत धरलं तर ह्या सगळ्या व्यसनी मालाचा पुरवठा त्यांना कसा होतो, कुठून होतो? म्हणजे दोन्ही बाजूनी यांना हवं आहे आणि त्यांना पुरवायचं आहे, ह्या दोन्ही बाजूनी होतं. उदाहरणं देऊनच सांगते की ते टीनेजर मुली आहेत. तर आपण माहिती नसतं, तर मी सुरुवातीला त्यांना म्हणाले कारण ही मुलं कुठेतरी कोंडाळं करून ओढत बसतात, तर तुम्ही कुठे हे गांजा चरस ते ओढताय? तर त्या हसल्या. त्या म्हणाल्या आम्हाला मिळतात. तर कुठे? तर म्हणे कुठेही जा, पानाच्या जे पानटपरे असतात, ठेले असतात, त्याच्यावर गांजा भरलेल्या, चरस भरलेल्या सिगरेट आम्हाला मिळतात. आम्ही त्या तिथेच घेतो आणि तिथेच सोडतो. आणि हे आपल्या जवळपास चालू आहे सगळं, आपल्याला ते माहीत नसतं. पण माझ्या घराच्या 50 मीटर अंतरावर हे जर मिळत असेल, पण इट्स ओके. पण एक माझी ना पुण्यातलीच एक आहे, ती साधारण मुलं मोठी असलेली, अल्कोहोलिक. तर घरच्यांनी खूप प्रयत्न केला तिला घरात कोंडून ठेवणं, तिच्या पाहऱ्यावर एक बाई बसवणं, तरी यांना कळायचंच नाही ती पिते कुठून. तर ती इथे ॲडमिट झालं. तर मी तिला विचारलं, अगं तू आणतेस कुठून? म्हणजे घरातल्यांनी तेवढा पहारा लावला आहे. मग ती हसली. म्हणाली आत्या, फसवणं खूप सोपं असतो, कारण आम्ही लोक खूप बेरकी असतो. तिचंच वाक्य, आम्ही लोक खूप बेरकी असतो. आता मी गाऊन घातलेली असते, अशी हातात एखादी नोट घेते आणि पाणी घालायला जाते दाराबाहेर उघडून किंवा कुठे रांगोळी काढायला, तर ती बाई माझ्या मागावर असते, मी गाऊनवर असते आणि जाते तिथे पाणी घालण्याच्या निमित्ताने. ते आपल्या लेफ्टच्या इथे हे असतं ना एक फायरचं चौकोनी लाल, मी त्याच्यात ती नोट ठेवून देते. आणि मग माझ्या नेहमीच्या हॉटेलचा मुलगा, ज्याला त्यामागे भरपूर पैसे मिळतात, तो ती नोट तिथे एक बाटली आणून ठेवतो आणि ती नोट घेऊन जातो. मी परत थोड्या वेळाने
बाहेर जाते, तिथल्या तिथेच पायात चप्पल नाही आहेत, गाऊनवर आहे, ती बाई मागून बघत असते, हळूच बटली घेऊन आत येते. आणि एकदा पिण्याची व्यवस्था झाली तोपर्यंत जरा इकडे तिकडे लक्ष असतं, त्याच्यानंतर बेफिकिरीच असते एकदा नशा आली की. या सगळ्या आपल्या ज्या मुली आहेत ना त्यांच्याचकडनं खूप शिकायला मिळालं. त्याच सगळ्या सांगतात की आम्ही कसं हे सगळं मिळवलं, कसं चालू ठेवलं. त्यामुळे आपण म्हणजे अनंत प्रकार कळले. बरं, आता ह्या स्त्रियानं त्यांना असं सरंजाम मांडून घोटाघोटानी पिण्याची व्यवस्था नसते, बरोबर. त्यांना कुठेतरी चोरून लपून प्यावं लागतं आणि त्यामुळे त्यांना बाटलीच तोंडाला लावणं म्हणजे रॉ अल्कोहोल घेणं हे त्या करतात. त्यामुळे तब्येतीवर जास्त परिणाम होतो. की घेतली कुठे, आत्ता तर चांगली होती, बाथरूममध्ये गेली, बाथरूम हे आवडतं ठिकाण, आणि घेऊन आली. तर खूप निरनिराळ्या गोष्टी कळत जातात याच्यातनं. ताई, व्यसनमुक्त झालेल्या या मुली जेव्हा आपापल्या घरी परत जातात तेव्हा त्यांची लग्न होतात का आणि व्हायला हवीत का? हो, नक्कीच. कारण शेवटी ते नॅचरल आहे. एखादी अगदी करिअर हेच जिने निवडलेलं आहे की मी करिअरच करणार आहे, मला लग्न नाही करायचं, तर तिची गोष्ट वेगळी. पण शेवटी कंपॅनियनशिप ही लागतेच, त्यामुळे ही नॅचरल गोष्ट आहे, ती टाळता येत नाही. व्यसनमुक्त झाल्यावर 1 वर्ष 2 वर्ष ती चांगली राहतीये, तिचे स्लीप्स रिलॅप्स होत नाही आहेत असं बघितल्यावर आम्ही त्या पालकांना सुचवतो, जरी अगदी त्या 18-20 वर्षाच्या असतील तरीही, की तुम्हाला तिचं लग्नच करून द्यायचं आहे तर बघायला सुरुवात करा. शक्यतो लग्नाचं बघताना लपवू नका काही, कारण पुढे जाऊन तिला त्रास होईल. आणि मिळतात लोक. मला असं तो जो समाज सुधारताना थोडाफार दिसतोय ना, आनंद त्यात होतोय, की लोक जाणून घेतात की हो, म्हणजे मला येऊन साखरपुड्याच्या आधी मुलगा भेटून गेलाय की मी हिच्याशी लग्न करतो, ती इथे होती, तिने हे व्यसन केलंय, याच्या पुढच्या लाईफचे मी काय काळजी घ्यायची हे त्या मुलांनी मला विचारलं. म्हणजे मी हिच्याशी लग्न करतो, मी हिची आता पुढे काय काळजी घेऊ. म्हटलं आपण भेटत राहूया, वेळोवेळी काळजी काय घ्यायची ती. लग्न होतात, झाली आहेत खूप जणींची. आता मुलांचा प्रश्न असतो, मूल होण्याचा. हा, कारण की अंतर्गत बदल पण झालेले असतात. त्यासाठी आम्ही थांबायला सांगतो. व्यसनमुक्तीची जशी वर्ष वाढतात, ॲब्स्टिनन्स पिरियड, तसतसं शरीरावर झालेले परिणाम वॉशआउट व्हायला लागतात. गायनाकॉलॉजिस्टला भेटा, त्यांचा रिपोर्ट घ्या, त्यांना खरं सांगा का आलो नसेल, मी बरोबर येते, की आपण त्यांचा सल्ला घेऊया प्रेग्नन्सी ठेवताना. जर काही खरंच खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण पुढचे विचार करूयात अडॉप्ट करणे ते. पण जर मूल होऊ द्यायचं आहे आणि गायनाकॉलॉजिस्ट हो म्हणाल्या तर तुम्ही चान्स घ्या. आणि एक भीती असते खूप, ज्यांनी ड्रग्ज केली आहे, मुलींनी खूप अल्कोहोल घेतलं आहे त्यांना, की मुलं निरोगी जन्माला येणं, कुठलंही अपंगत्व नसायला हवं मुलांमध्ये, तर भीती थोडी असतेच, बरोबर. ती मला एक आपल्या पुण्यातल्या प्रख्यात गायनाकॉलॉजिस्ट आहेत, त्या म्हणाल्या काही प्रमाणात हे थोडं राहणार आपल्याला भीती की मूल कसं जन्मत आहे. पण तरीसुद्धा मला एक 8-10 मिशिगनला मला नातवंड आहे, तर जी टुणटुणीत आहेत. एका मुलीचं तर तिला असंच त्रास व्हायला लागला, ड्रग ॲडिक्ट, आणि 5वा महिना होता तिला. आणि तिला त्या घरातल्या वातावरणाने कशाने कोण जणे, पण तिला त्या आपण डोहाळे म्हणतो त्याच्यानंतर तिला क्रेविंग व्हायला लागलं. आणि तिने ते सांगितलं आईला मला, की सासरी होती ती, पण मला थोडंसं काहीतरी निराळं वाटतंय म्हणाली, क्रेविंग होतंय. तिला आम्ही 5व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत मिशिगनमध्ये ठेवली. बरं. तिचं डोहाळे जेवण सुद्धा मिशिगनमध्ये झालं. आणि मग जसे दिवसभरात आले तशी ती घरी गेली. आपण छान, आमच्याकडचं डोहाळे जेवण वार्षिक छान छान असतात आणि ते खूप आनंदाचे आणि असं विशेष आनंदाचे प्रसंग आहेत की जे अनेक मला देऊन गेले. ताई, तुम्ही या निशिगंधमधल्या विविध वयोगटातल्या मुलींना, बायकांना काउन्सिलिंग करीत आहात गेली अनेक वर्ष. पण प्रत्येकीच्या वयाप्रमाणे, त्यांच्या कौटुंबिक वातावरणाप्रमाणे ते वेगळं वेगळं असणारच. पण तरीसुद्धा ह्या काउन्सिलिंगमध्ये एक समान सूत्र काहीतरी असेलच ना, तर ते आम्हाला सांगा ना. व्यसन
करणं म्हणजे केमिकल इंटेक आणि या केमिकलचा मेंदूवर झालेला परिणाम. आणि तो परिणाम असा असतो की पहिला परिणाम होतो विचारांच्या केंद्रावर. म्हणजे विचारांच्या केंद्रावर परिणाम होतो, म्हणजे जे आपल्या विचारांची त्यांची कपॅसिटी कमी होते, चौफेर विचार करू शकत नाहीत आणि एकूणच कॉम्पॅक्ट होत जातात विचार. दुसरं सेंटर आहे भावना. मुळात निगेटिव्ह भावना तर मनात असतातच, पण त्याची तीव्रता वाढते, म्हणजे चिडचिडीचं रूपांतर संतापात होतं. तिसरंच आहे बिहेवियर, वर्तन बदलत जातं त्यांचं. म्हणजे काही कधी कुठेही कसंही भान नाही. त्यात स्किल्सही आले. एखादी डॉक्टर आहे, नशा करते, पेशंटला नीट नाही बघू शकणार, स्किल्सवर परिणाम होतो. चौथं आहे दृष्टिकोन. कशासाठी जगायचं आहे इथपासूनचे दृष्टिकोन बदलतात. सुखाविषयी, नात्यांविषयी, जबाबदाऱ्यांविषयी, स्वतःच्या आयुष्याविषयीचेच दृष्टिकोन करप्ट होतात, बदलतात. आणि पाचवं आहे स्वभाव दोष. त्यात पर्सनॅलिटी डिफेक्ट्स और डिसऑर्डर कमी प्रमाणात असतात, डिफेक्ट्स स्वभाव दोष असतातच. त्याची तीव्रता वाढते. एखादी जर क्वचित खोटं बोलत असेल तर ती अट्टल खोटारडी होते. असे स्वभाव दोषसुद्धा वाढत जातात. आता बघा, विचार भावना व्यक्त होतात वर्तनातनं, दृष्टिकोन स्वभाव व्यक्त होतो वर्तनातनं. हे वर्तन सगळ्यांना दिसत असतं. लोक म्हणतात, अरे इतकी छान मुलगी अशी कशी झाली. आता हे जे लोकांना दिसतं ते आम्ही मुक्तांगणच्या ट्रीटमेंटमध्ये असा हा आरसा स्वतःकडे करायला लावतो. आणि हा आरसा जेव्हा होतो तेव्हा फरक पडायला लागतो. ताई, निशिगंधमध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या वयोगटातील मुली येतात त्यांचं मन ऑक्युपाय ठेवण्यासाठी तुम्ही खूप कामं करून घेता त्यांच्याकडनं. तर ह्या मुली, स्पेशली तरुण मुली, ही सगळी कामं करतात काय? वर्क थेरपी ही ट्रीटमेंटचा महत्त्वाचा भाग आहे. पण मजा आहेत आमच्या निशिगंधमध्ये. कारण कित्येकींना गवार म्हणजे काय माहीत नसतं. बरं. कामाची सवय नसते, काम करण्याची इच्छा नसते, थोडीशी जबरदस्ती करावी लागते. मग तुझं माझं होतं. मजा असतात. एकीने तर लसूण सोलायला लागला. आता कष्टाची कामं काय देणार नाही, तर लसूण सोला. तर लसूण सोलायला लागल्यावर ती म्हणाली, माझी नखं खराब झाली, मी बाहेर गेल्यावर तुम्हाला स्यू करणार आहे. माझी नखं खराब झाली. असेच अनेक त्यांचे कामं टाळण्याचे प्रयत्न असतात. पण एकदा गोडी लागली की मग विचारू नका. मग अगदी आमच्या सहचरी ग्रुप आहे, तिथे मुक्तांगणच्या पोळ्या बनतात, तिथे आम्ही पोळ्या करायला जाऊ का इथपासून मग तयारी असते, उत्साह असतात. मग पार्ट्या ठरूयात, हा मेनू करूयात, एकमेकींना पार्ट्या देऊयात, छान चालतं मग नंतर पुढे. ताई, तुमचा जो निशिगंधचा रेग्युलर परमनंट स्टाफ आहे, त्यात काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या व्यसनाच्या विळख्यातून सुटलेल्या बायका आहेत की तुम्ही बाहेरून रितसर इंटरव्ह्यू घेऊन मुलींना बोलवून त्यांना ट्रेनिंग देता? म्हणजे ह्यांनाही ट्रेनिंग द्यावंच लागत असणार, पण कसं काय? मुक्तांगणचा अजून एक विभाग आहे सहचरी म्हणून. सहचरी म्हणजे जिचा पती किंवा पुत्र, मुलगा व्यसनी आहे ती. तर अशा बऱ्याच सहचरी निवडल्या आणि त्यांना फार ट्रेनिंगची गरज लागली नाही, कारण घरात त्यांना व्यसन माहिती होतं, त्यांना मुक्तांगणची ट्रीटमेंट माहिती होती आणि त्यामुळे त्यांना थोडंसं ट्रेनिंग देऊन निशिगंधचं काम चालू झालं. मग एक येत गेली. मग डॉक्टर्स, मग सिस्टर्स, मग सगळ्या अशा त्या प्रोफेशनल काउन्सिलर्स. निशिगंधमध्येच राहून निशिगंधचं काम करणाऱ्या मुली थोड्या काळ राहिल्या, पण शेवटी त्या त्यांच्या आयुष्यात जाणंही महत्त्वाचं होतं. लग्न झाल्यावर किंवा त्यांची कुटुंब महत्त्वाची होती, त्यांना त्यांची कुटुंब सोडून पुण्यात शिफ्ट होणं शक्य नव्हतं. पण आपल्याकडे एक मनीषा म्हणून आहे, तिने मुक्तांगणचं हे कामच पुढे न्यायचं ठरवलं की आज मुक्तांगणमध्ये काउन्सिलर म्हणून काम करते. वा, कठीण असतं हे सगळं, इतकं विदारक सत्य आहे, पण ते सत्य आहे. त्यामुळे ते स्वीकारलं पाहिजे की ह्या नशेत मुली अडकत आहेत, वाचवूयात. आणि कठीण आहे थोडंसं. पूर्ण समाज,
बदलणं आपल्या हातात नाही, पण आपल्याकडे ज्या मुली येतात त्यांचं आयुष्य बदललं तरी खूप. अहो, एक मुलगी येते काही वर्षापूर्वी अतिशय व्यसनात बांधूनसुद्धा आणलेलं आहे, अशा मुली येतात आणि नंतर 2-4 वर्षांनी त्याच अतिशय छान सजलेल्या हातात एखादं बाळबीळ घेऊन येतात ना, त्यावेळेला ना भरून पावतं. ताई, एक असा अत्यंत संवेदनशील विषय तुम्ही सुस्पष्टपणे आमच्यासमोर मांडलाय ना. माझ्या मनात एकच इच्छा अगदी मनापासून आता तुमचं बोलताना ऐकताना अशी आली की हे तुमचं जे भरून पावणं आहे ना, ते इथे तुमच्या पदरी पुन्हा पुन्हा पडू दे. म्हणजे हा आपला समाज सुधारायला, स्वच्छ व्हायला मदत होईल. तुम्हाला देव ह्या कामासाठी खूप शक्ती देवो, अशीच मी प्रार्थना करते देवाकडे. आणि आलात, इतक्या मोकळेपणाने बोललात आमच्याशी, मी तुमची आभारी आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या ओळखीच्या लोकांबरोबर शेअर करा, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि सबस्क्राईब करायला आमचं चॅनल अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.